हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जीएनएम साठी रजिस्ट्रेशन केले, त्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग साठी जो प्रेफरन्स फॉर्म होता तर तो प्रेफरन्स फॉर्म पण भरला. बट आता समजणार कसं की आपल्याला कोणतं कॉलेज भेटले? तर मित्रांनो, त्यासाठीची जी सिलेक्शन लिस्ट होती तर ती सिलेक्शन लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. तर आता आपण आज स्टेप बाय स्टेप बघणार आहे की ती सिलेक्शन लिस्ट कशी डाउनलोड करायची, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट मध्ये कसं चेक करायचं की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे. त्यानंतर कॉलेज जर भेटेल जर नसेल म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल जर असेल तर त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे. कॉलेज भेटलंय पण तुम्हाला त्या कॉलेजला आता ऍडमिशन घ्यायचंय तर ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे. आणि नेक्स्ट म्हणजे कॉलेज भेटून तुम्हाला ते कॉलेज जर आवडलं जर नाहीये तर तुम्हाला परत दुसऱ्या राऊंड साठी जायचं आहे म्हणजे बेटरमेंट. तर ह्या सर्व प्रोसेस आपण बघणार आहे आणि त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे तर त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सिलेक्शन लेटर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण बघणार आहे की कशा पद्धतीने सिलेक्शन लेटर हे डाउनलोड केलं जातं. तर चला मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर सर्वात पहिले आपण इथे तुम्ही बघू शकता की आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन्स एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे आपली जी सीईटी सेल आहे तर त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलोय. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला काय करायचंय की हे जे ऍडमिशन पोर्टल फॉर अॅन्युअल इयर 2025-26 आहे तर तुम्हाला याच्यावर काय करायचंय मित्रांनो, क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्यानंतर हा जो इंटरफेस आहे जिथे सर्व तुम्हाला कॉलेजेसचे जे कोर्सेस आहेत तर सर्व कोर्सेस जिथे अवेलेबल असतील तिथे यायचंय. त्यानंतर आपल्याला आता चेक करायचं आहे मेडिकल एज्युकेशन मध्ये. मेडिकल एज्युकेशन मध्ये तुम्ही ज्यावेळेस खाली स्क्रोल कराल तर इथे यायचंय अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि इथे यूजी कोर्सेस मध्ये तुम्हाला जीएनएमचं ऑप्शन इथे भेटणार आहे. ओके, ह्या जीएनएमच्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. जीएनएमच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे जीएनएमचं जे नोटीस पॅड आहे तर हा ओपन होईल. याच्यामध्ये एक न्यूज आहे आणि एक नोटिफिकेशन आहे. ओके, तिथे नोटिफिकेशन मध्ये तुम्ही फर्स्टली बघू शकता की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ऑफ जीएनएम 2025 कॅप राऊंड 1. ओके, कॅप राऊंड 1 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर जीएनएम 2025 कॅप राऊंड फर्स्ट. आता इथे मित्रांनो दोन सिलेक्शन लिस्ट तुम्हाला दिसतील. तर आता सर्वात पहिले आपण बघू की या दोन सिलेक्शन लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, सर्वात पहिले आहे नॉन सीईटी कॅन्डिडेट म्हणजे ज्यांनी एएनएमच्या बेसिसवर रजिस्ट्रेशन केले होते तर त्यांची सिलेक्शन लिस्ट म्हणजे ही नॉन सीईटी कॅन्डिडेट्स. त्यानंतर सेकंड आहे एमएचबीएससी नर्सिंग सीईटी कॅन्डिडेट्स. तर ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटी दिलेली होती आणि नर्सिंग सीईटी थ्रू ज्यांनी ऍडमिशन साठी ट्राय केलं तर त्यांच्यासाठी आलेलं आहे एमएचबीएससी नर्सिंग सीईटी कॅन्डिडेटचं पोर्टल. ओके, तर तुम्हाला काय करायचं, ह्या ज्या दोन लिंक आहे किंवा ह्या जे दोन लिस्टचे नाव आहे तर तुम्हाला जस्ट त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी लिस्ट आहे तर ती डाउनलोड होईल. आता जस्ट आपण याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने सिलेक्शन लिस्ट इथे ओपन होईल. आता या सिलेक्शन लिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर ते सर्वात पहिले आपण बघू. ओके, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल ऍडमिशन टू जीएनएम कोर्सेस. ओके, जीएनएम कोर्सेस साठीचे जे ऍडमिशन आहे 2025-26 चे त्याची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. ओके, कॅप राऊंड 1 ची ही मेरिट लिस्ट आहे, तुम्ही ते बघू शकता. आता याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला काय काय दिसणार आहे तर सर्वात पहिले दिसेल मित्रांनो तुम्हाला सिरियल नंबर दिसेल इथे तुम्हाला. त्यानंतर तुमचा एसएमएल दिसेल. एसएमएल म्हणजे काय मित्रांनो, तुमचा स्टेट मेरिट लिस्ट जो नंबर आहे तर तो दिसेल. त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म नंबर दिसेल. त्यानंतर तुमचं इथे ऍप्लिकंटचं नाव दिसेल. ओके, ऍप्लिकंटचं नाव दिसल्यानंतर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी दिसेल. ओके, कॅटेगरी दिसल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा कोड दिसेल, कॉलेजचा कोड, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालंय. त्यानंतर इथे कॉलेजचं नाव दिसेल, इथे लोकेशन दिसेल तुम्हाला आणि कुठल्या कोटामधून अलॉट झालेला आहे तर हे पण दिसेल. ओके मित्रांनो, तर सिलेक्शन लिस्ट आल्या भरपूर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मला कॉल आले आणि ते एकच गोष्ट सांगत होते की सर आमची कॅटेगरी आहे ओबीसी आणि आम्हाला कोटा भेटलाय ओपनचा, तर याच्यामध्ये काही पुढे प्रॉब्लेम येईल का. ओके, तर हा प्रॉब्लेम तुमचा पण असू शकतो भरपूर जणांना. आता तुम्ही इथे बघू शकता की गायत्री महेश ही जी स्टुडंट आहे हिला एससी कॅटेगरी आहे आणि एससी कॅटेगरी मधून हिला अमरावतीमध्ये ओपनची जागा भेटलेली आहे. तर असं भरपूर विद्यार्थ्यांसाठी झालेलं आहे. तुम्ही ते कोटा बघू शकता की ओपन आहे आणि इकडे ओबीसी आहे, एससीबीसी आहे. तर असं भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो बिलकुल घाबरून जाण्याचं कारण काहीच नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या कॅटेगरीची सीट तिथे अवेलेबल नसल्याने तुम्हाला ओपनची सीट भेटलेली आहे. आता ओपनचे तुम्ही इथे बघू शकता की ओपनचे विद्यार्थी खूप कमी आहेत. ओके, ज्यांच्या नावासमोर काहीच नाहीये तर ते विद्यार्थी आपले ओपन मधले आहेत. तर ओपनच्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे तर ती जीएनएम असेल किंवा बीएससी नर्सिंग असेल, सेम बीएससी नर्सिंग मध्ये सुद्धा होणार आहे. ओके, जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग मध्ये ओपनच्या स्टुडंटची संख्या कमी असल्यामुळे ओपनच्या जागा ब्लँक राहतात आणि त्या ब्लँक जागा राहू नये म्हणून जे कॅटेगरीचे विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत तर सीईटी सेल त्या जागा डायरेक्टली कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अलॉट करत असते. म्हणजे जरी तुम्हाला ओपनची जागा भेटेल असेल आणि तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर घाबरून जाण्याचं कारण काहीच नाहीये. तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. तुम्हाला जी तुमच्या कॅटेगरीची स्कॉलरशिप आहे तर ती स्कॉलरशिप त्या ठिकाणी 101% मित्रांनो भेटणारच आहे. तर अशा पद्धतीने ही जी सिलेक्शन लिस्ट आहे तर सिलेक्शन लिस्ट तुम्हाला स्क्रोल करायची आहे. गुगल ड्राईव्ह मध्ये जर तुम्ही ओपन करत असाल तर वरती तुम्हाला
सर्च बार येईल, सर्च बार मध्ये तुम्ही तुमचं नाव टाका, ऍप्लिकेशन फॉर्म नंबर टाका, असे करून तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. किंवा तुम्ही तुमची रँक बघा आणि रँकनुसार तुम्ही तुमचं नाव शोधा, तुम्हाला तुमचं नाव मिळेल आणि नावासमोर एक्झॅक्टली तुम्हाला समोर बघायचं आहे की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, तुमच्या नावासमोर तुम्हाला इथे दिसून जाईल. आता भरपूर विद्यार्थ्यांना आलेलं आहे मित्रांनो चॉईस नॉट अवेलेबल, तर आता आपण ते बघू. आता फॉर एक्झाम्पल इथे आहे गोरमाली गोरमाली कल्पतरू रमेश. ओके, ओबीसी कॅन्डिडेट आहे, मेल कॅन्डिडेट आहे. तिथे येतंय त्याला चॉईस नॉट अवेलेबल. चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय की त्याने जे कॉलेजेस टाकले होते तर ते कॉलेजेस त्याला भेटलेले नाहीयेत. ओके, तर मग आता यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी परत ट्राय करा. नेक्स्ट राऊंड मध्ये मे बी तुम्हाला कॉलेज भेटू शकतं जर सीट बाकी जर असेल तर. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने चॉईस नॉट अवेलेबल आलेल्या विद्यार्थ्यांनी पण घाबरून जायचं कारण नाहीये. तुम्हाला फक्त फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही, बट अजून जे नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंड्स आहेत तर ते राऊंड्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. त्यानंतर आता थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट जी आजच्या व्हिडिओमधून डिस्कस आपण करणार आहे तर ती म्हणजे की तुमचं सिलेक्शन लेटर जे आहे जे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालंय ओके, तर त्या विद्यार्थ्यांना आता सिलेक्शन लिस्ट लागणार, तर सिलेक्शन लेटर लागणार आहे. तर सिलेक्शन लिस्ट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, तर आता तुम्ही इथं 2025 पोर्टलमध्ये जर आला तर इथे JNM ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर हे जे न्यूज आहे तर न्यूजच्या खाली इथे आता सेकंड नंबरला अजून एक ऑप्शन ओपन होईल, डाउनलोड सिलेक्शन लेटर, जे अजूनपर्यंत आलेलं नाहीये. उद्या सकाळपर्यंत हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर एकदा तुम्हाला ते ऑप्शन कसं असतं ते पण मी दाखवतो आणि प्रोसेस पण सांगून देतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण 2024-25 पोर्टलमध्ये आहे. 2024-25 ला पण तिथे ANM JNM पोर्टल होतं. याच्यावर आपण ज्यावेळेस क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलं की न्यूज मध्ये तुम्हाला डाउनलोड सिलेक्शन लेटरचं ऑप्शन इथे भेटणार आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता की डाउनलोड सिलेक्शन लेटरचं ऑप्शन आपल्याला न्यूज मध्ये 2024-25 आहे, फक्त 25-26 न्यूज मध्ये आलेलं नाही. तर ते लवकरात लवकर उद्या सकाळपर्यंत अपडेट होईल. तुम्हाला डाउनलोड सिलेक्शन लेटरवर क्लिक करायचंय. सिलेक्शन लेटरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस परत ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिग्री टाईप जे आहे तर ते सिलेक्ट करायचंय. फॉर एक्झाम्पल इथं अंडर ग्रॅज्युएट येईल, त्यानंतर कोर्स सिलेक्ट करायचा आहे. इथे त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल, रोल नंबर येईल, त्यानंतर ऑल इंडिया रँक म्हणजे तुमचा SML वगैरे टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आणि हा कॅप्चा टाकून तुम्हाला इथे सिलेक्शन लेटर शो होईल. तुम्ही सिलेक्शन लेटर डायरेक्टली डाउनलोड करू शकता. तर एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो कशा पद्धतीने सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं. आय होप तुम्हाला आता समजलेलं असेल. आणि आता आजच्या व्हिडिओचा एकदम लास्टचा टॉपिक तो म्हणजे आता बेटरमेंट कसं करायचं, तर त्यासाठी परत आपण आपल्या लिस्ट मध्ये येऊ. ओके, फॉर एक्झाम्पल आता ही स्वामिनी स्टुडंट आहे, हिला इथं भंडाराचं ओबीसी कोटामधून कॉलेज अलॉट झालेलं आहे. आता जर हिला भंडारा ऐवजी जर हिने जर मुंबईचं एखादं किंवा जर मुंबईला आता कॉलेजच नाही, फॉर एक्झाम्पल हिने हिंगोलीचं पण कॉलेज टाकलं होतं. आता या स्टुडंटला हिंगोलीला ऍडमिशन पाहिजे होतं, बट हिला भंडाराचं कॉलेज अलॉट झालंय. तर आता हिने काय करायचंय की जे आपले जे डेट दिलेले आहेत तुम्हाला फिजिकल जॉईनिंगचे जे डेट दिलेले आहेत तर त्या पर्टिक्युलर डेट्स मध्ये तुम्हाला कॉलेजला अलॉट करायचं आहे. कॉलेजला म्हणजे तुम्हाला कॉलेजला भेट द्यायची. कॉलेजला तुम्ही एकदा भेट दिली की तिथे सांगा की मला रिटेन्शन भरायचं नाही, मला परत एकदा बेटरमेंटसाठी ट्राय करायचं आहे. कॉलेज तुम्हाला बेटरमेंटसाठी डायरेक्टली अलाउड करेल. एकदम सोपी प्रोसेस आहे बेटरमेंटची. फक्त याच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट एवढीच आहे की तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजला तिथे भेट देणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अलॉट झालेलं कॉलेज आहे तुम्ही त्या ठिकाणी गेले, तुम्ही तिथे सांगितलं की मला बेटरमेंट करायचं आहे, तुम्हाला बेटरमेंटसाठी चान्स भेटला, तर तुम्ही कॅपराऊंड सेकंडसाठी परत कॉलेज टाकले आणि परत जर तुम्हाला तेच जर सेम जर कॉलेज जर अलॉट झालं तर तुम्हाला परत बेटरमेंट करण्यासाठी चान्स आहे. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन कन्फर्म करू शकता जर तुम्हाला दुसरं कुठलं कॉलेज भेटलं नाही तर. आणि जर तुम्हाला कॅपराऊंड सेकंड मध्ये दुसरं कॉलेज जर भेटलं तर तुम्हाला परत कॅपराऊंड फर्स्ट भेटलेल्या कॉलेजमध्ये येता येणार नाही. मग तुम्हाला कॉलेज नंबर सेकंडलाच तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल किंवा तिथून परत तुम्ही बेटरमेंट करून थर्ड राऊंड साठी जाऊ शकता. आणि नेक्स्ट आता जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ती रिलेटेड टू आहे रिटेन्शन. ओके, रिटेन्शन म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज आता आवडलंय आणि त्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचंय तर तुम्ही तिथे दिलेल्या डेटमध्ये जायचं आहे. ओके, आता आय थिंक 8 ते 13 तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशनचे डेट्स आहेत, तर तुम्ही 13 तारखेपर्यंत जायचं आहे. कॉलेजचं लोकेशन इथे दिलेलं आहे. इंटरनेटवरून गुगलवरून तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन काढा, कॉन्टॅक्ट नंबर काढा आणि तिथून तुम्ही डायरेक्टली कॉलेज सोबत कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन साठी काय नेक्स्ट प्रोसेस आहे तर ती ऍडमिशन प्रोसेस कॉलेजला विचारून घ्या. सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तर डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार त्याच्याबद्दलचा व्हिडिओ उद्या सकाळपर्यंत तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल. त्यानंतर सिलेक्शन लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची प्रिंट घेऊन ऍडमिशन साठी जायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे तर त्यांनी रिटेन्शनचा फॉर्म भरून द्यायचा आहे. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना आता समजलं असेल की JNM ची जी ऍडमिशन प्रोसेस नेक्स्ट आहे तर एकदम थोडक्यामध्ये मी बट चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलाय. स्टील त्याच्यामध्ये काही जर डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण त्याच्यावर नेक्स्ट अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले त्यांना सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलंय तर मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाहीये. ऑलरेडी
2,500 विद्यार्थी आहेत आणि आपल्याकडे हजारोच सीट्स आहेत, तर 1,500 विद्यार्थी लास्ट पर्यंत राहणारच आहेत की ज्यांना कॉलेज भेटणारच नाहीये. ओके, तर ज्यांचं लक आहे, ज्यांचे मार्क्स चांगले आहेत, तर त्यांना कॉलेज भेटेलच. ज्यांना आता चॉईस नॉट अवेलेबल आलंय, तर त्यांनी कॅप राउंड सेकंड साठी परत एकदा ट्राय करा. ज्या कॉलेजमध्ये सीट्स जास्त व्हॅकंट आहेत, तर त्या कॉलेजला तुम्ही प्राधान्य द्यायचा प्रयत्न करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस फॉर जेएनयू. ओके, ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज भेटलेलं नाही त्यांच्यासाठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये अजून जर काही डाऊट जर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना जेएनयू मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा ज्यांना जेएनयू मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. ओके फ्रेंड्स, तर चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेएनएम आणि बेस नर्सिंग विषयी अजून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.